यायचे आहेत, टाइम मॅनेजमेंट आपल्याला पाळायची आहे. अजूनही पहिल्या फेरीतला एक सामना शिल्लक आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी उरलाय. दोन्ही संघांना विनंती आहे की जो 25 मिनिटांचा स्लॉट आपण पर इनिंगसाठी निश्चित केलाय, प्रत्येक डावासाठी निश्चित केलाय, त्याच टायमिंग स्लॉटमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. इट्स अ रूल ऑफ दिस टुर्नामेंट. त्यामुळे नियमावली अनुसरूनच तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपला खेळ व्यक्त करावा लागणार आहे, प्रदान करावा लागणार आहे आणि प्रकट करावा लागणार आहे. होळ्यात मॅचकडे हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल शिवतेज आसनगाव. या संघाकडनं गोलंदाज वाल्मिक आणि बॅट्समन रोहित स्ट्राईकला. पहिला चेंडू फुल लेनचा होता, उडवला इन द एअर, परंतु पहिल्या चेंडूवर एक मोठा झटका. सलामीवीर रोहित परतेल माघारी 0 या धावसंख्येवर. पहिल्यापासून अटॅकिंग भूमिका वाल्मिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करत समोरच्या संघाला बॅकफुटवर ढकलण्याच्या दिशेनं मी वाटचाल केलेली आहे. आणि ज्या चाली मैदानाच्या बाहेर तुम्ही रचताना, क्रिकेटमध्ये कशी गंमत आहे मित्रांनो, मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये जे प्लॅनिंग झालंय ते प्लॅनिंग ऑन फील्ड ऑन अ ग्राउंड तुम्ही किती सक्सेसफुली इम्प्लिमेंट करता, किती यशस्वीपणे ते अंमलात आणता, यावर तुमची रणनीती यशस्वी आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी जय पराजयसाठी मॅटर करत असतात. आणि यावेळेला पहिल्या चेंडूवर वाल्मिकनं दिला धक्का. बॅट्समन येईल विशाल. दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं वाईड यार्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा गाड यावेळेला कीप केला बॅट्समननं आणि एज लागून चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात. या एका धावेनं यावेळेला जय महाराष्ट्र या संघाचं धाव खातं देखील आपल्याला उघडताना पाहायला मिळेल. 1 धाव 1 गडी बाद. निराशाजनक सुरुवात आहे, परंतु वेळ अजून संपलेली नाही. ही तर खरी सुरुवात आहे. याच निराशेतून आशेचा किरण मात्र तुम्हाला प्रज्वलित करावा लागेल. फुल टॉस चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. शिवतेज आसनगाव संघाचा जर आपण विचार केला तर दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. या संघासमोर जर तुम्हाला टिकायचं असेल जय महाराष्ट्र संघाला, तर मग मात्र तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू वाल्मिक याचा. पुन्हा जवाब फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौकार. ही हिंमत आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, याचा विश्वास जर तुमच्याकडे असेल, याची महती जर तुमच्याकडे असेल आणि ते जर तुम्ही स्वतःहून हेरला असेल, तर तुम्हाला दस्तूर खुद्द विधाता देखील पराभूत करू शकत नाही. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झाला. जय महाराष्ट्र संघ बॅकफुटवर ढकलला की काय अशी चित्रसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच एक कणकणीत प्रहार आला. या चौकारानं जय महाराष्ट्र संघाचा आत्मविश्वास मात्र निश्चितपणे वाढला असेल. 5 धावसंख्या या वेळेला धावफलकावर आहे, ती मात्र जय महाराष्ट्र या संघाची. या वेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. कमालीचा संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्टेप आउट करतो बॅट्समन. ज्या मूडमध्ये बॅटिंग करतो, ज्या अग्रेसिव्ह मूडला क्लिक केलंय, त्या मूडला कुठेतरी रोखण्याचं काम वाल्मिककडनं होईल का? एक अनुभवी खेळाडू आहे. दिग्गज खेळाडूंच्या गणनेमध्ये देखील या खेळाडूचा नामोल्लेख केला जातो. दिस इज द लास्ट बॉल ऑफ एन ओव्हर. यावेळेला ग्लान्स केलाय, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1 बाद, केवळ 6 धावा. हरीश तिकडनं येताना टी शर्ट घेऊन यायचे. पहिलं षटक तृतीयस्तरीय पक्षामध्ये राहिलंय, ते म्हणजेच शिवतेज आसनगाव संघाच्या, कारण सक्सेसफुली ओव्हर पाहायला मिळाली, एक यशस्वी षटक पाहायला मिळालं. रोहित सारखा स्फोटक फलंदाजाला अगदी डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर माघारी धाडण्यामध्ये यश आलं, ते म्हणजेच गोलंदाज वाल्मिक याला, आणि केवळ 6 धावा देखील खर्च केला. कोणत्या प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी नाही. चौकार जरी आला असला तरी कमालीचं नियंत्रण आपल्या गोलंदाजीवर त्यानं शाबूत ठेवलं होतं आणि पहिल्या चेंडूपासून जे एक अटॅकिंग भूमिका स्वीकारली होती
ज्याप्रमाणे समोरच्या फलंदाजांना हैराण करण्यासाठी, त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी त्या भूमिकेवर तो मात्र कायम राहिला आणि पुढच्या 5 चेंडूमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आणि संघाचं जे पहिलं पॉवर प्लेचं जे षटक आहे ते मात्र सक्सेसफुली यावेळेला बॉलिंग मार्कवर गोलंदाज येईल मयूर आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन विशाल. एक सुंदर फटका फ्लिक केलं गेलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र नाही रोखू शकणार कारण चेंडू निघून गेलाय सीमा पार. या मिळतील धावा 4 आणि या 4 धावांनी जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1010. एकावर 0 10 धावा. कारण म्हणतात ना समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कुठेही थांबण्यापेक्षा हळूहळू का होईना तुम्ही चालत राहा, परंतु हळूहळू चालत राहणं देखील तुमच्या प्रगतीच्या दिशेनंच ती वाटचाल असायला हवी. तरच मग मात्र तुम्ही तुमच्या मंजिलपर्यंत, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. या षटकाचा दुसरा चेंडू विशाल स्ट्राईकला आहे. लाईन चेक करावी लागेल. लाईन चेक केले गेले. इट्स वाईट बॉल आणि अवांतर स्वरूपात जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या 1111. एकावर 1 11 धावा. कुठेतरी एक समाधान असेल की धावा येत आहेत, धावफलक कुठेही स्थिरावलेला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे जे प्रेशर तयार झाले ते हळूहळू रिलीज होताना पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र संघाकडनं फॉलो केलं गेलं बॅट्समनना पायचीची अपील, परंतु पंच लावतील फेटाळून स्वतः नामदेव पडवळ. टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव यावेळेला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. लेग बाईटच्या स्वरूपात ही 1 धाव आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या 1-12. एकावर 2 12 धावा. ज्याप्रमाणे वाल्मिकनं गोलंदाजीमध्ये यश राखलं, समोरच्या फलंदाजांना अक्षरशः जेरबंद करून ठेवलं, त्या वाल्मिकच्या कामगिरीचा कित्ता मात्र गिरवावा लागणार आहे मयूर याला. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला लाजवाब बॉलिंग. वारंवार शपरवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे याच्या कामगिरी क्षेत्ररक्षकांची. चेंडू जिथे डॉट झाला असता तिथं खराब थ्रोमुळे 1 धाव यावेळेला जय महाराष्ट्र या संघाला प्राप्त होईल. या एका धावेनं जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल 1313. एकावर 3 13 धावा आणि गडी बाद झालेत ते मात्र 1. मी मगासपासून म्हटलं होतं की धावांचा ओघ चालू आहे, त्यामुळे शिवतेज आसनगाव संघाकडनं जो प्रयत्न वारंवार केला जातो तो प्रयत्नांमध्ये ते यशस्वी पाहायला मिळणार नाहीत. दबाव टाकण्याच्या या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन कट करण्याचा प्रयत्न होता. एज लागली गेली. फर्स्ट स्लिपच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रामध्ये अवघ्या 1 धावेसाठी आणि या 1 धावेनं जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या 114. एकावर 4 14 धावा आणि गडी बाद झालेत ते मात्र 1. कुठेतरी एकेका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करायला भाग पडावं लागणार आहे, ते मात्र जय महाराष्ट्र संघाच्या फलंदाजांना. जर तुम्ही एकीकडे विकेट प्राप्त केली आहे आणि समोरच्या संघाचा धावफलक देखील हलता राहत असेल तर मग मात्र शेवटच्या 12 चेंडूमध्ये बिल्टअप होणारी पार्टनरशिप तुमचं डोकं ठरेल. या वेळेला लाजवाब फटका, घणाघाती प्रहार, परंतु चेंडू मैदानाच्या आत फलंदाजाच्या बॅटमधनं निघालेला हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात. गडी होईल बाद. बसेल दुसरा झटका जय महाराष्ट्र या संघाला. आता इथून खऱ्या अर्थानं एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. जे एक नियंत्रण आवश्यक होतं, नियंत्रणात्मक गोलंदाजी चालू होती, इकॉनॉमिकल बॉलिंग चालू होती, परंतु जमेची बाजू जय महाराष्ट्र संघासाठी सातत्यानं ठरली ती म्हणजेच ते धावसंख्या कुठल्याही प्रकारची स्थिर होऊ दिली नाही. धावफलक सातत्यानं हलता ठेवला. रन्स ते मात्र काढत राहिले आणि त्याचा परिणाम एका प्रेशरमधून रिलीज होण्याचा प्रयत्न होत होते. एक चुकीच्या फटक्याची निवड झाली. मिस टायमिंग शॉटवर टायमिंग काय व्यवस्थित साधता आला नाही, म्हणजे बॅट झाला नाही तो बॉल आणि त्याचा परिपाक झेलच्या स्वरूपात एक आणखी गडी बाद झाला तो जय महाराष्ट्र संघाचा. यावेळेला एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आत अक्षय अधिकारी जे आता नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेत पाहायला मिळतील आणि स्ट्राईकला असेल तो बॅट्समन विशाल, ज्याच्या बॅटमधनं आपण सुंदर 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. खेळणं गरजेचं असेल अजूनही अंतपर्यंत. यावेळेला प्रहार केला गेला. टॉपेज लागली आहे. कॅन्डी 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 कॉल चुकलाय, कॉल चुकलाय, कॉल चुकलाय आगीतून फुपाट्यात, कारण गडी होईल बाद. बसेल तिसरा झटका जय महाराष्ट्र या संघाला. चौदा धावा आतापर्यंत धाव फलकावर लगावल्या गेल्या त्या जय महाराष्ट्र या संघाकडनं. कुठेतरी विचार करावा लागेल की आपल्याकडनं ज्या चुका होतात त्या वारंवार का घडत आहेत. मिसअंडरस्टँडिंग कशाला हवी होती, कारण हातातला जेल होता, नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज जागेवर उभा होता, कारण की इट्स व्हेरी सिम्पल कॅच, त्यामध्ये त्या सक्सेसफुल अटेम्प्ट राहिला नाही. परंतु एकीकडनं वाचलात, परंतु दुसरीकडनं मात्र तुम्ही मारला गेलात. माघारी परतावं लागेल फलंदाजाला आणि यावेळेला
विशालच्या माघारी जाण्यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र या संघाकडनं विशाल नंबर 2 आणखी एक विशाल अवसरकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. विशाल सर नेहमी म्हणतात ना की आयुष्य हे वन वे सारखं आहे की ज्यामध्ये तुम्हाला मागे तर बघता येतं पण जागच्या जागी वळता येत नाही. म्हणून आयुष्याच्या या मार्गावर चालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मागं घडलं ते घडून गेलं. आपल्याला पुढं आपल्या हितासाठी कसं उभं राहील, आपला आत्मविश्वास वाढवणारं कसं ठरेल, या सगळ्या गोष्टींचा परिपाक ताळेबंद सूत्र पद्धतीनं तुम्हाला एक संद बांधता आला पाहिजे. आणि मग बघा क्रिकेटचा एक वेगळा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. 3 षटकं आत्तापर्यंत समाप्त झाली आहेत. माफ करा 2 षटकं आत्तापर्यंत. तिसरा षटक या वेळेला वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक बॉलिंग मार्कवर वाल्मिक. जे पहिलं षटक हाताळलं होतं त्याचं पायंडा पुन्हा कायम राखला जाईल का, परंतु एक लोफ्टेड ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1515. एकावर 5-15 धावा. रोहित असेल विशाल असेल यांसारखे भरवशाचे फलंदाज तंबूत विसावा जरी घेत असले तरी जय महाराष्ट्र संघासाठी सगळ्यात जमेची बाजू अक्षय अधिकारी नावाचा एक घातक फलंदाज या वेळेला आपल्या संघाची कमान सांभाळतोय. परंतु तुम्हाला टिकावं लागेल शेवटपर्यंत. हा किल्ला ही खिंड अगदी एकट्यानं तितक्याच प्रखर नेटानं लढवावी लागेल, तर मग मात्र तुम्ही समाधानकारक धावसंख्या उभारू शकता, ती म्हणजे शिवतेज आसनगाव सारख्या दिग्गज संघासमोर. या षटकातला पुढचा चेंडू एक सुंदर फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. एकदा 2 निघाले पूर्ण. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2ही धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी जय महाराष्ट्रापर्यंत झाली आहे ती शिवतेज आसनगाव संघाकडनं. मोठे प्रहार संघर्ष केला जातो जय महाराष्ट्र संघाच्या फलंदाजांकडनं, पण त्या संघर्षांना यशस्वीतेची कोणत्याही प्रकारची झालर लाभू न देण्याचं काम अगदी चोखरित्या बजावलंय शिवतेज आसनगाव संघाच्या गोलंदाजांनी. या षटकातला पुढचा चेंडू विशाल अवसरकर, खराब लाईन गोलंदाज वाल्मिक, याची हाईट फॅक्टर कन्सिडर झाला. परिणाम स्वरूप इट्स बीम. पंच निलेश महाजन आणि पंच नामदेव पडबळ यांचा येईल नो बॉलचा इशारा. नो +1 असतील या 2 धावा आणि या 2 धावांनी जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 1919. एकावर 9, 19 धावा. नेक्स्ट बॉल इट्स फ्री हिट आणि स्ट्राईकला आहे तो मात्र अक्षय अधिकारी. याच मैदानावर अनेक उत्तुंग फटक्यांच्या माध्यमातून देखणे षटकार यानं आतापर्यंत साकारलेत. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का, आणि नाही. वाल्मिकचा अनुभव या वेळेला कामी आलाय. गच्चाळ क्षेत्ररक्षण. जो चेंडू केवळ एक निर्धाव म्हणून या षटकामध्ये कंप्लीट झाला असता तिथे मात्र 1 धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 2020. 2 0, 20 धावा. लाजवाब कामगिरी म्हणतात ना. आजकाल नव्या फुलांचा आणि नव्या वेलींचा जमाना आहे, पण अजूनही वडासारखी सावली देणारा भक्कम वृक्ष तयार व्हायचा आहे, म्हणून अनुभव महत्वाचा. या वेळेला अनुभव विजयी होताना. या षटकातला पुढचा चेंडू फुल लाईनचा होता. फ्लिक केला गेला ऑनसाइडच्या रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2121. 2 1, 21 धावा. धावांसाठी चाललेला संघर्ष संपायचा नाव घेत नाहीये. दबावाखाली दिसतो जय महाराष्ट्र संघाचा या वेळेला प्रत्येक फलंदाज. मोठे फटके येत नाहीये, टिचून गोलंदाजी केली जाते. भेदक मारा होतोय शिवतेज आसनगाव संघाकडनं. या भेदक माऱ्याला भेदावं लागेल, आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावा लागेल. हल्ला चढवला जाईल का, नाही. लाजवाब बॉलिंग, संत गतीचा चेंडू. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचं स्माइल सगळं सांगून जात आहे की इथे तो निर्धाव झाला नाहीये, तो बीट झाला नाहीये. त्याला मी मिस केलाय, त्याला मी बीट केलाय. ही कला माझ्याकडे आहे, हे सामर्थ्य माझ्याकडे आहे आणि ती क्षमता माझ्यामध्ये कुठून कुठून भरली आहे. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला अक्षय अधिकारी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर वाल्मिक. फटका खेळला जाईल. चेंडूनं गाठली उंची. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि परिणाम स्वरूपी निघून जाईल. 1 बाउंस सीमा पार. अक्षय अधिकारी स्टाईल. हा असेल चौकार. या 4 धावांनी जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 2525. 2 5, 25 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 8.33च्या सरासरीनं
जय महाराष्ट्र शहापूर या संघानं या धावा धावफलकावर जमावल्यात. परंतु असं वाटतंय की ज्याप्रमाणे आपण शिवतेज आसनगाव संघाचा विचार करतो, अनेक दिग्गज खेळाडू या संघामधून आपल्याला खेळताना दिसून येतात. ज्या फलंदाजांनी सिटी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, या क्रिकेटमध्ये आपल्या खेळीच्या उंचीवर आपल्या खेळाच्या बळावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय. त्यामुळं यांसारख्या दिग्गज खेळाडूंसमोर जर सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल, धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि समोरच्या संघाला ते एक लक्ष्य कठीण वाटेल इतक्या मोठ्या लक्ष्याच्या दिशेनं तुम्ही वाटचाल करणं अत्यंत आवश्यक आहे. 3 षटकं जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 25. अजूनही या डावातले 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूवर जास्तीत जास्त 25 धावा, तरी किमान 25 धावा धावफलकावर जमा करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असेल जय महाराष्ट्र शहापूर या संघाकरता. कारण जर तुम्ही 10च्या पुढची किंवा निदान 10ची जरी सरासरी राखलीत तर मग मात्र तुम्हाला फाईट करता येईल, तुम्हाला संघर्ष करता येईल आणि तुम्हाला शिवतेज आसनगाव या संघाचा प्रतिकार देखील करता येईल. परंतु जय महाराष्ट्र संघाचा देखील आपण विचार केला तर एक नवं टॅलेंट त्यांच्याकडे आहे, तेजतर्रार गोलंदाजींचा भरणा आहे, या मैदानाचा भरपूर अंदाज आहे, अनुभव आहे. त्यामुळे एक चांगली लढत निश्चितपणे आपण बघू शकाल. यावेळेला फुलर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल कलेक्ट आणि होईल थ्रो. या कालावधी दरम्यान अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते जय महाराष्ट्र शहापूर या संघाला. आणि या एका धावेने जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या 26-26, 2 6, 26 धावा. एक मोमेंटम मिळणं गरजेचं आहे. या षटकामध्ये 2 मोठे फटके येणे अनिवार्य असतील जर या मॅचवर पकड मजबूत करायची असेल आणि आपली दावेदारी विजयासाठी प्रस्थापित करायची असेल. परंतु ते काम, त्या गेम चेंजरची भूमिका अक्षय अधिकारीला बजावणं गरजेचं आहे. कारण माहित आहे स्फोटक फलंदाज आहे, गोलंदाजीच्या चिंधड्या उडवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. यावेळेला मात्र अक्षय अधिकारी का माझ्या नावाची दखल टेनिस क्रिकेट विश्वानं घेतली आहे. या चेंडूवर मोहर उमटवली गेली, चेंडू निघून गेला मिड विकेटच्या रीजन मध्ये. उत्तुंग षटकार आणि या 6 धावांनी जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या 3-32, 3 2, 32 धावा. मित्रांनो, म्हणतात ना की कुठे थांबायचं आणि कुठे धावायचं या प्रश्नांची उत्तरं स्वतःला देता आली का मग विजयाच्या दिशेने तुम्ही आगेकूच करतात. म्हणून क्रिकेट या खेळामध्ये जर कोणत्या प्राण्याचा जर तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल विशाल सर, तर मगरीचा आदर्श घ्या. कारण मगरीला माहीत असतं कधी हालचाल करायची आणि कधी झडप घालायची. हालचाल करण्यात आणि झडपीमध्ये ती इतकी परफेक्ट असते की तिथे या तावडीतून सावध सुटणं हे कदापि अशक्य आहे. म्हणून क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला तेच आहे. थांबला असाल तर इतक्या शांततेत थांबा की तुमच्या थांबण्यामागं चालू असलेल्या कुरघोडीचा पत्ता तुमच्या आसपास उभ्या असणाऱ्या खेळाडू देखील लागला नाही पाहिजे. आणि अक्षयने दाखवून दिलंय, वाघ थांबला म्हणून तो काही संपला होत नाही. तो थांबतो, श्वास घेतो, पुन्हा मागे जातो आणि मग शिकारावर अशा प्रकाराने झडप घालतो की त्याला तिथं मात्र खातमा करून त्याचं अस्तित्वच नष्ट करून जातोय. यावेळेला अक्षयच्या बॅटमधनं निघालेला हा उत्तुंग षटकार निश्चितपणे जय महाराष्ट्र शहापूर या संघाचा आत्मविश्वास वाढवणारा असेल. 32 धावा मॅच चालू करायची आहे. बत्तीस धावा धावफलकावर. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, अक्षय अधिकारी स्ट्राईकवर आला आणि तो फेस करत असलेल्या या षटकातल्या दुसऱ्या आणि तो फेस करत असलेल्या पहिल्या चेंडूवर मात्र घणाघाती प्रहार झाला. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा ट्रॅकर बॉल भिरकवून दिलाय. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग, परंतु डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. आणि या 2 धावांनी जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3-4, 3 4, 34 धावा. आता मात्र शिवतेज आसनगाव संघाला रणनीती आखावी लागणार आहे ती अक्षय अधिकारी याच्या विरोधात. कारण की हे वादळ घोंगावण्याच्या आधी थांबवावं लागणार आहे. जर का हे वादळ घोंगावलं तर मग वेगळी स्थिती निर्माण होईल. या वेळेला पंचांकडे केलं गेलंय अपील, पंचांचं बोट आकाशात. अक्षय नावाचं वादळ घोंगावण्याच्या आधी शमलंय, परतावं लागेल माघारी. एक मोठा झटका जय महाराष्ट्र शहापूर या संघाला.
चौथा गडी बाद झालाय तो जय महाराष्ट्र शहापूर या संघाचा आणि शिवतेज आसनगाव संघाच्या गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. कुठे खुलून खेळण्यासाठी एक संधी हवी असते, एक गरज असते संधी निर्माण करण्याची, ती संधी मात्र निर्माण होऊ दिली नाहीये. समोरच्या फलंदाजांना जेरबंद केलं, बंदिस्त केलं, मनाजोगते फटके खेळण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि एक यावेळेला इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता अक्षय अधिकारीच्या माध्यमातून. तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, चेंडू जाऊन पायावर आदळला, पंचांकडे अपील झाली पायचीतची आणि पंचांनी कोणतेही आढे वेढे न घेता नामदेव पडवळ यांचं बोट मात्र आकाशात गेलं आणि गडी बाद झाला. चौथा झटका बसला, तोही अक्षय अधिकारीच्या रूपात. स्ट्राईकला येईल जय महाराष्ट्र या संघाकडनं फलंदाज सुदर्शन. बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल गोलंदाज नचिकेत. सुंदर बॉलिंग, एक षटकार जरी आला असला तरी लाजवाब गोलंदाजी. या षटकात पुढचा चेंडू फ्लिक केला गेलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिथे पाहायला मिळेल. थोडीशी दिरंगाई, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून आणि पंच नामदेव पडवळ यांचा मात्र येईल वन शॉटचा इशारा. दैव देत आहे आणि कर्म नेत आहे. 2 धावा मात्र निघाल्या होत्या आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 35-35, 3 5, 35 धावा. पण शॉट आहे, या षटकातला शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. वन लाजवाब बॉलिंग. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4 बाद 35 धावा. या षटकामध्ये धावा जरी 10 आल्या असल्या तरी मग कुठेतरी अक्षय अधिकारी सारखा एक भरवशाचा फलंदाज माघारी परतला. मी वारंवार म्हणत होतो की अक्षयला थोडासा संयम बाळगणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आक्रमकतेला संयमाची झालर चढवता येणार नाही, संयमता आणि आक्रमकता या 2 गोष्टींचं मिश्रण तुम्हाला साधता येणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या खेळीला बहारदार बनवू शकत नाही आणि तुम्ही साकारत असलेली खेळी तुमच्या संघाच्या हितामध्ये जाऊ शकत नाही. अक्षय सारखा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत टिकला असतं तर निश्चितपणे एक वेगळं चित्र आणखी वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळालं असतं. एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळाला असता, तो म्हणजेच जय महाराष्ट्र संघाच्या खेमूमध्ये. तुर्तास तरी 4 षटकं कंप्लीट झाली आहेत, 35 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येईल गोलंदाज बंटी. स्ट्राईकला असेल बॅट्समन विशाल अवसरकर आणि नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज सुदर्शन. दोघांकडे जबाबदारी आहे. विशाल अवसरकरचा देखील आपण अवसरकरचा देखील विचार केला तरी मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज आहे. परंतु जे सगळे विक्रम आहेत, जे सगळे इतिहास आहे, जे काही सगळं घडलंय ते आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ मात्र सादर करावा लागेल. पहिला चेंडू यावेळी प्रहार केला गेला विशाल अवसरकरच्या बॅटमधनं. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा घणाघाती प्रहार, सीमा पार उत्तुंग षटकार. मी म्हटलं होतं की विशाल अवसरकरकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता देखील पहिल्या चेंडूवर सिद्ध केली आहे. या 6 धावांनी जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 41 4 41 धावा. आणि या शेवटच्या षटकामध्ये प्रहार होतील, हल्ला होईल याचा शंखनाद केला गेलाय फलंदाज विशाल अवसरकरकडनं. या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकला विशाल शफळून खेळण्याचा प्रयत्न, अप ट्रॅकर बॉल फटका तर खेळलाय परंतु टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 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 कॅच आउट. गडी होईल बाद, परतावं लागेल माघारी विशाल अवसरकरला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यावर बंटीच्या माध्यमातून उत्तर दिलं गेलं. एक शॉर्ट पिच बॉल पाहायला मिळाला, त्यावर फटका खेळण्यामध्ये कुठेतरी एक सक्सेसफुली अटेम्प्ट जो आवश्यक होता तो मात्र घडताना दिसून आला नाही आणि त्याचा परिपाक एक सुंदर असा जेल वेल जजमेंट कॅच शिवतेज आसनगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि विशालला माघारी परतावं लागेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. ही विकेट तर गेली आहे आणि त्याहीपेक्षा नुकसान झालंय ते म्हणजे हा चेंडू डॉट आलाय. शेवटच्या षटकामधल्या 6 चेंडूवर जास्तीत जास्त धावा वसूल करणं महत्वाचं. या षटकामधला प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची आणि प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा. सुदर्शन स्ट्राईकला आहे, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. पहिला चेंडूवर षटकार आल्यानंतर दडपण जाणवेल का?
गोलंदाज चुका करेल का, गोलंदाजाकडनं खराब लाईन लेंथ पाहायला मिळेल का, दुसऱ्या चेंडूवर विशारला माघारी पाठवलं, आत्मविश्वास वाढला आणि आता समोर सुदर्शन असताना एक सुंदर बॉलिंग, वेगावर सुमार झालं जाते, तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढचा चेंडू रूम बनून खेळवण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली, यष्टीरक्षक चुकी करणार नाही आणि आणखी एक झटका बसेल, तो मात्र जय महाराष्ट्र शहापूर या संघाला. आता विचार करावा लागेल, 4 षटकांमध्ये 35 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या. 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. मग आमचं चुकलं कुठं? चुकलं तुमचं अक्षय अधिकारी नावाचा गडी ज्यावेळेस तुमचा तंबूत परतला, अक्षयच्या बॅटमधनं एक प्रहार पाहायला मिळाला होता, बॅट अँड बॉलचा त्याचा चांगला मिडल ऑफ कनेक्ट पाहायला मिळत होता. अशा वेळेला अक्षयचं थांबणं गरजेचं होतं, अशा वेळेला अक्षयनं स्वतःवर संयम बाळगणं गरजेचं होतं आणि शेवटपर्यंत हा किल्ला एकट्यानं नेटानं लढवणं गरजेचं होतं. परंतु अतिघाई संकटात नाही आणि जय महाराष्ट्र या वेळेला संकटात. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला बॅट्समन सागर, लो फुल टॉस पुश केलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एक चोरटी धाव अतिशय वेगानं. या एका धावेनं जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4-42. 4 2, 42 धावा. स्ट्राईकला असेल नवीन अधिकारी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. प्रहार केला जाईल का? रूम बनून खेळण्याचा प्रयत्न होता, एक सुंदर फटका आणि तितकंच सुंदर देखणं क्षेत्ररक्षण, गडी होईल बाद आणि त्याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट चेंडू होईल डॉट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजेच पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती 42 धावा आणि शिवतेज आसनगाव या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 30 चेंडू आणि 43 धावांची गरज. कुठेतरी आव्हान हे माफक वाटतं, आव्हान हे सोपं वाटतं कागदावर, परंतु नेहमी असं म्हणत असतो क्रिकेटचा इतिहास की लोएस्ट स्कोरच्या ज्या मॅचेस आहेत त्या सातत्यानं आपल्याला टफ होताना पाहायला मिळाल्यात. तो कित्ता गिरवला जाईल का? कारण तितकंच जमेची आणि ताकदीची गोलंदाजी जय महाराष्ट्र शहापूर या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आत त्यांचे मेंटर समीर अवसरे गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं आपल्याला ते खेळताना पाहायला मिळतात आणि याही वेळेला संघामध्ये तो आत्मविश्वास त्यांना प्रदान करावा लागणार आहे. कारण समोर आसनगाव संघ आहे, संदीप म्हणजेच कॅन्डी सारखा एक दिग्गज फलंदाज देखील त्या संघामध्ये आहे, रोखावं लागेल. त्यांच्या ओपनिंग पेअरला जितक्या लवकरात लवकर तुम्ही तंबूत धाडाल तितकं तुम्ही या मॅचवरचं स्वतःचं स्थान, स्वतःची दावेदारी खऱ्या अर्थानं प्रस्थापित करणार आहात. या सगळ्या गोष्टींचा परिपाक तुम्हाला साधावा लागेल. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक सन 2022 शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक विजयबाई भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण भरवली जातोय. बीएम स्पोर्ट्स गणेशवाडी आणि गंगारोड यापुढील होणारा सामना बीएम स्पोर्ट्स गणेशवाडी विपक्ष गंगारोड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. बीएम स्पोर्ट्स गणेशवाडी विपक्ष गंगारोड दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी इथे यायचंय. 30 चेंडू आणि 43 धावांचा हा पाठलाग करण्यासाठी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन शिवतेज आसनगाव संघाची ओपनिंग पेअर आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सजवावं लागेल ते लगेचच जय महाराष्ट्र शहापूर संघाला. अक्षय समीर सर लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आपलं. बीएम स्पोर्ट्स गणेशवाडी आणि गंगारोड संघ दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. काही अर्थानं आता मात्र आव्हान कठीण असणार आहे ते जय महाराष्ट्र शहापूर या संघासमोर.
कारण 42 धावा धावफलकावर लागल्यात 5 षटकांच्या या फॉर्मॅटमध्ये. कागदावर आपल्याला ही धावसंख्या अतिशय माफक स्वरूपात जाणवत असते, परंतु म्हणतात ना की आव्हान जितकं मोठं असेल, आव्हान जितकं कठीण असेल, तितका त्याचा प्रतिकार करण्यामध्ये एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते, एक वेगळा रंग चढ़ताना पाहायला मिळतो. संघर्ष थकाता जरूर है पर हमें अंदर से मजबूत भी बनाता है. आणि म्हणून संघर्षाला कधीच भ्यायचं नसतं. संघर्षानं तुमचं व्यक्तिमत्व सलाखून बाहेर पडतं, संघर्षानं तुम्ही घडत असता, संघर्षानं लढण्याचं एक वेगळं बळ तुम्हाला प्राप्त होतं, सामर्थ्य निर्माण होत असतं. फक्त त्या संघर्षाला आपल्या ध्येय धोरणांच्या दिशेनं नेहमी चालतं ठेवता आलं पाहिजे, त्या दिशेनं ती वाटचाल करता आली पाहिजे. यावेळेला स्ट्राईकला असेल शिवतेज आसनगाव या संघाकडनं फलंदाज महेश आणि नॉन स्ट्राईकला असेल कॅन्डी म्हणजेच संदीप. शहापूर नव्हे तर या ठाणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव कॅन्डी संदीप, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. फास्टेस्ट इनिंग्स आजवर असंख्य आपण याच्याकडनं खेळताना बघत असतो. त्याचबरोबर शहापूर 11 संघाकडनं देखील सलामीवीराच्या भूमिकेत हा खेळाडू खेळत असतो. एक वेगळ्या प्रकारची फलंदाजाची शैली त्यानं अवगत केलेली आहे आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यामध्ये त्याचा मोठा हातखंडा देखील आहे. 30 चेंडू 43 धावांचा हा असेल पाठलाग मैदानाच्या आत. स्ट्राईकला असेल शिवतेज आसनगाव या संघाकडनं फलंदाज डावखुऱ्या हाताचा महेश आणि नॉन स्ट्राईकला असेल कॅन्डी. बॉलिंग मार्कवर जय महाराष्ट्र शहापूर या संघाकडनं नवीन अधिकारी. बदल केला जातोय. कर्णधार अक्षय यावेळेला फिल्डिंग सजवताना 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात करण्यात येतील. 2 पॉवर प्लेची षटकं आहेत आणि त्याच प्लॅनिंगनं कॅन्डी देखील ओपनिंगला आलाय. 42 धावा आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये. ज्याला वर्चस्व गाजवता येईल त्याला या मॅचवरच्या विजयाची आपली प्रबळ दावेदारी प्रस्थापित करता येईल. फर्स्ट बॉल मॅचला सुरुवात करायची आहे. हियर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन सकट आपल्याला शिवतेज आसनगाव संघ यावेळेला ओपनिंग पेअरच्या माध्यमातून दिसून येईल. 30 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. मित्र असं म्हणेल पर्याय 2 मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये ज्याला हुकूमत गाजवता येईल, ज्याला वर्चस्व प्रस्थापित करता येईल, ज्याला आपलं स्थान मजबूत करता येईल, त्याला मग मात्र या मॅचवरची पकड देखील मजबूत करता येईल. पहिला चेंडू या इनिंगचा, पहिला चेंडू सुंदर. विचार करावा लागेल महेशला, बॉल पिच झालाय कुठे, आपली बॅट कोणत्या फ्लो मध्ये आहे, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली, निर्धाव चेंडून सुरुवात झाली. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. या पद्धतीनं गोलंदाजी करणं गरजेचं. या षटकातला पुढचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार तुम्ही ज्यावेळेस अटॅक करण्याचा प्रयत्न करता, प्रत्येक चेंडू मोठ्या फटक्याच्या दिशेने प्रयत्न करता, त्यावेळेला मात्र तुमची मेंटॅलिटी अग्रेसिव्ह मोडमध्ये असते आणि जर तुमच्याकडनं तो संघर्ष अयशस्वी झाला तर मग मात्र तुम्ही बोधरेशन खाली येता, दडपणाखाली येता, अंडर प्रेशराइज होत असता आणि त्याचा फायदा विपक्ष लढणारा प्रतिस्पर्धी संघ घेत असेल. पहिले 2 चेंडू डॉट बॉलनं सुरुवात झाली. आत्मविश्वास वाढलाय जय महाराष्ट्र संघाच्या सलामीवीर गोलंदाज नवीन अधिकारी याचा आणि या आत्मविश्वासाचा फायदा तो करून घेईल का, या कामगिरीमध्ये त्याला कायम राखता येईल का, आपलं हे सातत्य टिकवता येईल का, पाहूया. या षटकातला तिसरा चेंडू स्टफरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला फॉलो करण्याच्या नादामध्ये लाईन खराब झाली आहे आणि 2 डॉट चेंडू नंतर अवांतर स्वरूपामध्ये एक बोनस रूपानं आपण ही धाव शिवतेज आसनगाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे, बहाल केली आहे. एका अवांतर धावेनं यावेळेला शिवतेज आसनगाव या संघाचं धाव खातं देखील उघडलं गेलंय. अजूनही 42 धावांनी दूर असणार आहे आपल्या लक्ष्यापासून, तो म्हणजेच शिवतेज आसनगावचा संघ. या षटकातला पुढचा चेंडू नवीन अधिकारी महेश स्ट्राईकला कट केले. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल का, सीमारेषेचा वेध घेईल का, यस इट्स बाउंड्री, इट्स 4 आणि पंच अभिजित सावंत यांचा येईल चौकाराचा इशारा. जी सतिक लाईन पाहायला मिळाली, जो एक लय सापडली होती, जो एक सूर गवसला होता, त्या गवसलेल्या सुरावर कायम राहणं नवीनला सध्या जमलं नाही आणि त्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट, कोणत्याही प्रकारच्या विपरीत फटका नाही, पहिले 2 डॉट निघाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेतलं नाही आहे, खराब चेंडूची वाट पाहिली, पहिल्या 2 चेंडूवर कोणत्याही प्रकारची जोखीम उचलली गेली नाही आहे आणि जसं पाहिलं की आपल्या रडारमध्ये चेंडू आहे त्यावर प्रहार केला, पॉईंटच्या डोक्यावरनं कट केली गेली आणि त्यानंतर एक सुंदर चौकार आला.
या चौकार आणि शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र बिनबाद 5 धावा. महेशला असूर गवसावा लागणार आहे. कुठेतरी ज्याप्रमाणे पॉवर प्लेची 2 षटकं आहेत, जास्तीत जास्त धावा धावफलकावर लगावणं गरजेचं आहे. जर यामध्ये तुम्ही आस्किंग रन रेटच्या जवळपास पोहोचण्यामध्ये किंवा तो पार करण्यामध्ये जर असमर्थ राहिलात तर मग मात्र तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असेल आणि उरलेल्या 3 षटकांमध्ये जय महाराष्ट्र शहापूर संघाचे गोलंदाज आत्मविश्वासाच्या बळावर तुमच्यावर हावी होताना तुम्हाला दिसतील. या सगळ्या प्लॅनिंगला, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला विचारित ठेवावं लागेल. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. एज लागली आहे. नवीन अधिकारी आत्मविश्वासावर स्वार होईल आणि परतावं लागेल महेशला. माघारी बसेल पहिला झटका शिवतेज आसनगाव या संघाला. लाजवाब बॉलिंग. डिफेंड करण्यासाठी तुमच्या हातामध्ये 43 धावा आहेत आणि या 43 धावा असताना अशा प्रकारच्या टप्प्यावरच्याच गोलंदाजीची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि मित्र असं म्हणेल की आणखी एक चांगली जमेची बाजू राहिली आहे, ती म्हणजे जय महाराष्ट्र शहापूर या संघासाठी. ती बाजू म्हणजे आतापर्यंत या षटकातले चेंडू झाले आहेत 4 आणि या 4 चेंडूवर एकाही चेंडूची स्ट्राईक, एकाही चेंडूवर कॅन्डीला मात्र स्ट्राईक मिळाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये कॅन्डीला नॉन स्ट्राईकला ठेवण्यात त्यांना यश मिळालंय. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट जरी शारीरिक क्षमतांचा खेळ असला तरी तो बुद्धिबळाच्या पटलासारखा खेळायचा असतो. कोणत्या चाली कधी चालवायच्या, कोणत्या प्याद्याला पुढं सरकवायचं, या सगळ्या गोष्टींना म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेला, प्रतिभेला खऱ्या अर्थानं चॅलेंज करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि यावेळेला कॅन्डीला नॉन स्ट्राईकला तोपवण्याच्या दृष्टीनं जी वाटचाल झाली होती ती वाटचाल कायम ठेवली. पहिल्या 4 चेंडूवर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती केवळ 5 धावा. महेश सारखा सलामीवीर मैदानात परतवलाय आणि यानंतर पुन्हा आसनगाव संघाने एक लेफ्ट आर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट केलाय. यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जाईल का? यस, वनडिक यावेळेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती 1 बाद 6 धावा. आणि मगापासून ज्या वाघाला नॉन स्ट्राईकवर ठेवलं गेलं होतं तो गोलंदाजांचा कर्दन काळ कॅन्डी यावेळेला स्ट्राईकला येईल या डावातला पहिला चेंडू फेस करण्यासाठी. संघाची धावसंख्या 6 आहे. लाजवाब कामगिरी आतापर्यंत झाली आहे. सुंदर बॉलिंग पडली आहे. लाईन लेन टप्पा या सगळ्या गोष्टी अगदी अचूक ठरल्यात आणि तीच लय, तोच सूर, त्याच तालावर बॉलिंग करावी लागणार आहे पुन्हा एकदा नवीन याला. समोर कॅन्डी असला डॉट बॉल जर घेतला तर मग सोने पे सुहागा आणि मोठ्या फटक्यापासून रोखलात तर मग तुम्ही तुमच्या कामगिरीमध्ये सातत्य राखलेलं आहे हे मात्र अगदी आत्मविश्वासानं म्हणावं लागेल. या षटकातला शेवटचा चेंडू बॉलिंग मार्कवर नवीन अधिकारी स्ट्राईकला असेल संदीप, म्हणजेच टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव कॅन्डी. यावर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लाजवाब बॉलिंग, सुंदर गोलंदाजी, काय षटक कंप्लीट केलंय. लेग बाईटच्या रूपात घोषित क्षेत्रात ही असेल 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1 बाद 7 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं की तुम्हाला 43 धावा डिफेंड करायच्या आहेत, रक्षण करायचं आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग महत्वाची आहे. छोट्या फटक्यांपासून वाचणं गरजेचं आहे. फलंदाजाच्या आक्रमणापासून तुम्हाला दूर राहणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे कर्णधार अक्षय यानं नवीन अधिकारीच्या हाती चेंडू सोपवला, कर्णधाराचा विश्वास अगदी जबाबदारीनं, अगदी नेटानं, अगदी उत्तम इनको सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. किंवा मग प्रकाश हे दिग्गज फलंदाज या षटकामध्ये नवीनच्या विरुद्ध खेळताना दिसून आले. परंतु नवीननं ज्याप्रमाणे गोलंदाजी हाताळली, ज्याप्रमाणे लाईन लेंथ पकडली होती, त्या गोलंदाजीच्या म्हणजेच नवीनच्या भेदकतेला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर आपल्याला शिवतेज आसनगाव संघाच्या फलंदाजांकडे पाहायला मिळालं नाही. यावेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन जय महाराष्ट्र संघाकडनं येईल गोलंदाज रोहित. आजच्या डावात या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवर हा 0 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला होता, परंतु बॅटमधनं कमाल केली नाहीये. आता मात्र ती कमाल करून दाखवण्याची गरज आहे गोलंदाजाच्या भूमिकेमधनं. म्हणून म्हणतात ना, संघासाठी तुम्ही ज्या ज्या भूमिका निभवाल, तुम्ही निभवत असलेल्या भूमिकांचा फायदा हा तुमच्या संघाला कसा होईल, तो कसा होत असतो, या गोष्टींच्या विचारांना
तुम्ही सोबत घेऊन जर तुमचा खेळ सादर करत राहिलात तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरीला आकार देऊ शकता. स्ट्राईकला असेल प्रकाश डावकुरे, त्याचा हा फलंदाज आहे. जय महाराष्ट्र संघ, आपण प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग नाही लावायची आहे. टाइमचं, वेळेचं भान ठेवा. रोहित बॉलिंग मार्कवर, तर स्ट्राईकला असेल बॅट्समन प्रकाश. पहिला चेंडू डावकुरा, त्याचा गोलंदाज भिरकवून दिला लेग साईडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 9 धावा. धावांसाठी संघर्ष चालू आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न शिवतेज आसनगाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून होतो. गोलंदाजावर हल्ला चढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, पण ते प्रयत्न मात्र तोकडे पडतायत. कुठेही प्रकारचा एक संघर्षाचा कडवट प्रतिकार करणं गरजेचं. या षटकातला दुसरा चेंडू, यावेळेला प्रहार केलाय, फटका. खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि गडी बाद झालेत ते मात्र 2. स्ट्राईकला असेल कॅन्डी. पाहूया या वेळेला कॅन्डीच्या बॅटमधनं काय घडतंय. स्लो वन बॉल, फुल टॉच चेंडू, लाजवाब लोफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह, 1 बाउंड, सीमा पार. चेंडू असेल हा चौकार. लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. लाजवाब, मी म्हटलं ना एक टेक्निकल बॅट्समन आहे, अग्रेसिव्ह बॅट्समन म्हणून देखील मानला जातो, पण त्याला माहित आहे आपल्या विकेटची किंमत, त्याला माहित आहे त्याचं खेळपट्टीवर राहणं किती गरजेचं माहित आहे. कारण तो जर यावेळेला डगआउटमध्ये गेला तर मग जय महाराष्ट्र संघ सामर्थ्यनिशानं फाईट करेल. याला म्हणतात नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. आधी दुष्काळ अंत्य 13वा महिना. एकतर आपल्याला डिफेंड करण्यासाठी कमी धावा आहेत. तुम्ही अशा चुका करणार असाल, हाईट फॅक्टर कन्सिडर झालाय, पंचांच्या नजरेतून ते सुटणार नाही आणि त्यावर प्रहार करत 1+4 अशा एकूण या 5 धावा. आणि या 5 धावांनी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या असेल 180 निकावर 8, 18 धावा. आता फ्री हिट असेल. कॅन्डी सारखा एक मोठा फलंदाज, दिग्गज खेळाडू समोर असताना तुम्ही जर या चुका करत असाल तर मी मगाशीच म्हटलं होतं की संघाला घातक ठरणारी चूक ही चूक असूच शकत नाही, तर तो एक गुन्हा असतो. आणि म्हणून या गुन्ह्याची पुनरावृत्ती तुम्हाला करावी लागेल किंवा नाही येणारी वेळ सांगेल. पण या गुन्ह्याचा परिणाम कसा असेल, हा असेल फ्री हिट बॉल. समोर आहे कॅन्डी, नमवलंय, झुकवलंय, दाखवलंय हारलो म्हणून अजूनही मी संपलो नाहीये. पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची जिद्द उराशी बाळगून मी सज्ज झालोय. यलगार केलाय, फ्री हिटवर कमबॅक केलाय, आत्मविश्वास बाळवलाय. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला फुल टॉस होता, त्याचा समाचार घेता आला नाहीये. स्लो वन बॉल होता. कॅन्डीच्या चेहऱ्यावरचं स्माइल सांगतं यावेळेला मी काय गमावलंय. कॅन्डीला माहित होतं
की समोर आपल्याला इतकं छान वाढलेलं असताना आपण मात्र जेवू शकलो नाही आहेत, हे मात्र दुर्दैव आहे. निर्धाव चेंडू बॅक टू डॉट बॉल पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 18 आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असणार आहे ती म्हणजे 19 चेंडू आणि 25 धावा. 19 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असणार आहे. कॅन्डीला लवकरात लवकर जाळ्यात पकडणं गरजेचं असेल. जय महाराष्ट्र संघाला जर या मॅचमध्ये स्वतःची पकड मजबूत करायची असेल आणि शिवतेज आसनगाव संघाला बॅकफुटवर ढकलायचं असेल. 19 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित. कमालीची बॉलिंग झाली आहे. खराब चेंडू त्याच्या माध्यमातून पडले असतील पण कमबॅक करणं त्याला माहीत आहे. स्ट्राईक लाय कॅन्डी. या वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँड बॉलरचा विचार करता त्यावेळेस एक नॅचरल स्विंग असतो. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे स्वतःकडे देखील स्विंग करण्याची क्षमता असेल तर मग मात्र एक वेगळं चित्र त्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळेल. 2 षटकांचा आत्तापर्यंत खेळ संपला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 18. समीकरण आता बदललं जाईल. समीकरण असेल 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. जय महाराष्ट्र संघ, जय महाराष्ट्र संघ. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. यापुढे जर टीम मीटिंग झाली तर मग मात्र नियमाच्या वहीला उघडावं लागेल. 18 चेंडू आणि 25 धावांची असेल गरज. या धावा पूर्ण होतील का? नेमका कोणता संघ एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या नादामध्ये अविस्मरणीय खेळाचं प्रदर्शन करेल या सगळ्या गोष्टींचा परिपाक महाराष्ट्राच्या एका अमोघ वाणीतून ऐकण्याकरता मी इन्व्हाइट करतोय या वेळेला माईकवर इन अ कॉमेंट्री बॉक्स द व्हॉइस ऑफ भिवंडी मिस्टर विशाल पाटील सर. थँक्यू सो मच अमरजी राऊत सर. मागच्या दिशेने दरम्यान जाऊया या आफ्टरनून सेशनमध्ये पुन्हा एकदा. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं आमच्या नक्कीच या स्पर्धेचे सर्व प्रणेते अर्थातच विजयभाई भगत साहेब यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. मागच्या दिशेने दरम्यान जाऊया. 2 षटकांचा खेळ दरम्यान कंप्लीट झाला. फुल टॉस ऑन साईडला स्ट्रोक आहे. स्ट्रोक भरपूर चांगला आला. फिल्डर त्या दिशेने उपस्थित असतील आणि दरम्यान या बॉलवरती देखील एक सिंगल आली आहे. जर आपण पहिली इनिंग बघितली रन्स या सेकंड इनिंगमध्ये तब्बल चेस करायचे आहेत. 19 रन्स बनल्यात आणि फर्स्ट इनिंग जर आपण बघितली तर 43 धावा चेस करायच्यात. धावफलकावरती धावा 19 आहेत आणि इथनं थोडासा रनवे रिदममध्ये देखील अडथळा येतो आणि कदाचित कुठे ना कुठे फर्स्ट इनिंगमध्ये रन्स थोड्याशा कमी बनला. 42 5 ओव्हरच्या मागच्या अनुषंगाने मी म्हणेल चांगला टोटल नाही आहे. कारण आजच्या डेटला टनेज बॉल क्रिकेट देखील ना भरपूर उंचीवर गेला. सो त्या अनुषंगाने 5 ओव्हरमध्ये किमान ना तुम्हाला 50-55 प्लस देखील बनवायच्या होत्या. बट फक्त 42 बनल्या आणि 43 धावा डिफेंड करणं भरपूर कठीण. आणि इथनं बघा बी मनो बॉलचा इशारा. या सिच्युएशनमध्ये या ज्या मिस्टेक घडतात ना कुठे ना कुठे तुमच्याकडे अगोदर रन्स कमी आहेत त्या मोमेंटला कुठे ना कुठे तुम्ही टाईट लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं. बट कुठे ना कुठे हा बीमर नो बॉल आणि पुढचं बॉल फ्रीड असेल. अर्थातच आपण विचार केला जी जोडी खेळपट्टीवर अर्थातच कॅन्डी आणि त्याच्या समेत बॅट्समन अथर्व. संदीप या विभागामधलं एक मोठं नाव आहे. स्वतः अनुषंगाने फ्रीड बॉल ऑन साईडला उडवला. फटका बॉल अवेमध्ये बट फ्रीड बॉल. कॅच जरी पकडली ना तरी मी म्हणेन जास्त काही फरक पडणार नाही आहे. आणि एक क्षणाला ना मनामध्ये एक गोष्ट नक्कीच जर संदीपच्या देखील राहिली असेल की फ्रीड बॉल होता आणि आता ही विकेट गेली असती. बट 2 धावा इथनं आणखीन दरम्यान या बॉलवरती कंप्लीट केले जातील. कुठे ना कुठे मायनस पॉईंट इथं सध्याच्या घडीला टीम आपल्याला गोलंदाजी करताना दिसते. जय महाराष्ट्र तुम्हाला इथनं फिल्डिंग करताना दिसती या सेकंड इनिंगमध्ये. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग थोडीशी खराब झाली. फक्त 42 बनला. इथनं फुल टॉस बॉल ड्राईव्हचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर आहेत. फंबल होता मिस फील्ड आणि 2 धावा बघा इझिली कंप्लीट. शित्याच्या रफ्तारने इथनं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि हेच तर मी तर म्हणे एक चांगल्या बॅट्समनची निशाणी आहे की सिच्युएशनला बघून बॅटिंग केली जाते. कारण बघा एक बॅट्समनची निशाणी काय की बघा चांगल्या सिच्युएशनमध्ये सिंगल डबल काढून स्ट्राईक रोटेट करणं देखील एखाद्या बॅट्समनला आलं पाहिजे.
त्यानंतर ज्या सिच्युएशनला मोठ्या फटक्यांची गरज आहे त्या सिच्युएशनमध्ये मोठे फटके देखील खेळता आले पाहिजेत. त्या अनुषंगाने विचार केला अर्थातच संदीप इथनं भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतो. धावफलक या 2 धावेच्या मदतीने तब्बल आता जाऊन पोहोचला. अर्थातच 24 ऑन बोर्ड. विजयाचा लक्षात जर आपण विचार केला तर जिंकण्यासाठी अजून देखील जर समीकरण आपण बघितलं तर भरपूर सोपं हा फ्रॅगपूल करायचा होता. ज्याप्रमाणे ना डिफिकल्ट टेनिस बॉल क्रिकेटच्यात ज्या प्रकारे आपण एखाद्या सांगायची गोष्ट झाली आपल्या भाषेमध्ये तर सापट शॉट, ज्या प्रकारे हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला हा फ्रॅग बॉल पूल करायचा होता आणि ज्या प्रकारे स्ट्रोक इथं तर मग संदीपच्या भाटमधनं आला ही सिंगल तुम्हाला येताना दिसेल. पुढचा बॉल इथनं जर आपण विचार केला 43 धावा डिफेंड करायच्यात. हा देखील बघा धीम्या गतीने टाकला होता. अपील केली जाते. आता अंपायरच्या डिसिजनसाठी आम्ही वेट करतो. इट्स अ नॉट आउट आय थिंक. येस, खांद्याला बॉल ब्रश जाऊन नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता आणि हितनं देखील हा नॉट आउटचा इशारा दरम्यान येतो. भरपूर चांगली अंपायरिंग दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आमच्या अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर ही नक्कीच फर्स्ट राऊंडमधली 4थी मॅच. टीम तुम्हाला शिवतेज आसनगाव दरम्यान इथनं खेळताना दिसते जय महाराष्ट्र 11 सोबत. इथं देखील फटका उडवला. हा मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या रिजनमध्ये उपस्थित आहेत. कोणतीही मिस्टेक इथनं होणार नाही आहे. टिपला जाईल एक जाईल आणि संपेल बॅट्समनचा खेळ. आणखीन एक धक्का इथनं लागतोय टीम शिवतेज आसनगाव संघाला. आणि जर आपण विचार केला तर विकेट इथनं दरम्यान गेली आहे. धावफलक जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये तब्बल जर आपण बघितलं रन्स आहेत 25. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर समीकरण बघितलं तर 18 धावेंची गरज असेल. 43 चेस करायचे तर अजून देखील 18 बाकी आहेत आणि येणारा तब्बल खेळ बाकी आहे 2 ओव्हरचा. 12 ओव्हरला आता 18चं समीकरण बाकी आहे आणि इथनं बघा ही मॅच देखील ना शेवटच्या मोमेंटवरती चालली आहे. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला टीम BM स्पोर्ट्स देखील खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम गंगा रोड आणि त्याच्यामध्ये BM स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि फर्स्ट सो मॅचच्या दिशेने जाऊया. 12 बॉल तब्बल 18 धावेंची गरज आहे आणि जर आपण विचार केला या शहापूर विभागामध्ये आपण ही स्पर्धा पाहतो. अर्थात जखाडे क्रीडांगणावर ही स्पर्धा भरपूर चांगलं आयोजन दरम्यान जर आपण विचार केला तर 28 व पर्व सातत्याने गेल्या 28 वर्षांपासून या स्पर्धेचं भरपूर चांगलं आयोजन आपण अर्थातच आमचे विजयभाई भगत साहेबांच्या माध्यमातून पाहत असतो आणि यावर्षी देखील आयोजनामध्ये कोणतीच कमी नाही आहे. काय गोलंदाजी इथनं दरम्यान केली जाते. एक लेफ्ट आर्म एक लेग जर आपण विचार केला लेफ्ट आर्म तुम्हाला ऑफ स्पिन बॉलर इथनं दरम्यान गोलंदाजी करताना दिसतो. टप्पा पडल्यानंतर बॉल जर आपण बघितला ना तर बाहेर दिशेने निघतो. कुठे ना कुठे भरपूर साऱ्या अडचणी इथनं आता बॅट्समॅनला फेस कराव्या लागणार आहेत. बघा एक लेफ्ट आर्म स्पिन बॉलर समोर मी म्हणेन जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत ना तर तुम्हाला त्याचा हँड रीड करता आला पाहिजे. ऑन साईडला स्ट्रोक व्हाट अ शॉट. बॉल चाललाय खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लंब बिग वे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार ज्या प्रकारे ना हा स्ट्रोक इथनं दरम्यान आला ना या षटकाराने भरपूर साऱ्या गोष्टी इथनं दरम्यान क्लिअर केल्या. जे समीकरण ना बॅलन्सेबल होतं आता इथनं पारड तुम्हाला जड होताना दिसेल या मॅचमध्ये शिवतेज आसनगाव क्रिकेट संघाचं. मिस्टेक घडली लाईन चेंज करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल आणखीन एक मिस टायमिंग बॉल अवे मध्ये लॉंग ऑफला फिल्डर त्यांच्या देखील अवकाच्या बाहेरचा बॉल. फिल्डर उपस्थित होतं फक्त बनून राहिले प्रेक्षक. आणखीन एक तडाखा षटकार. काय बॅटिंग चालली आहे आणि हेच असतं मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की स्वतःच्या मनगटातील ताकदीवर ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतीसुद्धा करत नाही. आणखीन एक खेळायचा होता. हा बॉल जर आपण विचार केला तर लेगस्टंप वरून गेला. इट्स डॉट बॉल. 2 षटकार आले त्यानंतर हा डॉट बॉल येतो आणि गोलंदाज देखील भरपूर निराश आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे 12 बॉल 18 धावांची गरज होती. त्या सिच्युएशनला आपण मॅच बनवू शकलो असतो पण हे जे 2 स्ट्रोक आले ना यांनी पूर्णपणे मॅच चेंज करून टाकली. आता जिंकण्यासाठी नक्कीच येणार तब्बल जर आपण बघितलं 9 बॉल 6 धावांची गरज आणि इथनं देखील बघा फिरकी इथं भरपूर टर्न मिळतो गोलंदाजाला. कुठे ना कुठे या प्रकारे गोलंदाजी करायला हवी होती. लास्ट 2 बॉल जर बघितल्या एक बॉल तुम्ही बघितला ओव्हर पिच ऑन साईडला सिक्सर त्यानंतर एक फुल्लर लाईन डिलिव्हरी लॉंग ऑफच्या वरनं सिक्सर आणि भरपूर चांगली बॅटिंग या इनिंगमध्ये सध्याच्या घडीला बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतो मयूर.
इथनं बॉल हवेमध्ये आणि इथनं कॅच पकडली आहे, विकेट गेली आहे मयूरची. मॅचमध्ये अजून देखील काही बाकी आहे का, आता हा प्रश्न पडला. जिंकण्यासाठी अजून देखील 6 धाव्यांची इथं दरम्यान गरज. आणि जर आपण बघितलं सहा बॉल आता तब्बल 6 धाव्यांचं समीकरण बाकी आहे. बट मयूरला जे करायचं होतं कार्य ते त्यांनी केलं. 2 षटकार लास्ट ओव्हरमध्ये ठोकले. आता 6 बॉल 6 आणि स्पर्धेचा महत्त्वाचा नियम चेसिंग कंपल्सरी. चला विनंती असेल टीम जय महाराष्ट्र टीम प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या. बघा अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायच्या आहेत, सो थोडं फास्ट केला. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. टीम जय महाराष्ट्र 11 विनंती असेल प्लीज फिल्डिंग लावून घ्या. बघा अन्यथा पेनल्टीचा देखील सामना करावा लागू शकतो. बिकॉज बघा ही मॅच ज्या मोमेंटवर आहे ना, आम्हाला कोणत्याही टीमला पेनल्टी द्यायची नाही आहे. 6 बॉल आता 6 धाव्यांची गरज आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 6 डिफेंड करण्यासाठी गोलंदाज दरम्यान आला समीर. इथं दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी आला. 6 बॉल 6 धावा. इथं गोलंदाजासाठी एकच गोष्ट म्हणेल, जेव्हा जेव्हा 6 बॉल 6चे समीकरण असतात ना, ॲज अ बॉलर ना तुमच्यासाठी 7 गुण माफ आहेत. 6 रन इथनं बघा भरपूर कमी आहेत. आणि या सिच्युएशनला 6 धावा जर गेल्या ना तरी जास्त काही फरक पडणार नाही आहे. बट इथं प्रेशर ना बॅट्समनवरती आहे. कारण मोस्टली अशा सिच्युएशनमध्ये आपण काय बघतो की बॅट्समन प्रेशरमध्ये असतात. पहिला बॉल ऑन साईडला स्ट्रोक आहे, फिल्डर त्या रिजनमध्ये आहेत, बाउंड्री त्या दिशेने भरपूर लांब आहे. आणि जर आपण बघितलं तर या बॉलवरती दरम्यान एक सिंगल आली आहे. समीर इथनं दरम्यान अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. बट अजून देखील समीकरण आपण बघितलं तर 5 बॉल इथनं 5 धाव्यांची गरज असेल टीम शिवतेज आसनगावला ही मॅच जिंकण्यासाठी. अजून देखील जर आपण बघितलं तर या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी, म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये 1 धाव जरी वाचवली ना टीम जय महाराष्ट्रने तर ही मॅच जिंकू शकतात. एक मी म्हणेन पॉझिटिव्ह माइंडसेटने पॉझिटिव्ह अप्रोचने या मोमेंटला विचार करायला हवा. फुल टच बॉल, बॉल हवेमध्ये आहे अँड यस इथनं क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनला. स्टाईलमध्ये मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम शिवतेज आसनगाव क्रिकेट संघाने. सो अभिनंदन, भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सर्वप्रथम गोलंदाजी करण्यासाठी आले, 42 धाव्यांवर थांबवला आणि 43 धावा जेव्हा चेस करायच्या होत्या तेव्हा मयूरचं कौतुक करू. त्यानंतर या शेवटच्या मोमेंटवर ज्या बॅट्समनच्या बॅटमधनं सिक्सर आला अर्थातच संदीपच्या बॅटमधनं सिक्सर आला आणि अशा प्रकारे मॅच